नमस्कार, आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तुमच्यासाठी खास चविष्ट आणि पौष्टिक अशी मी आज रेसिपी घेऊन आलेलो आहे. कच्च्या आंब्याचा पन्हा आज तुम्हाला मी तयार करून दाखवणार आहे. एकदम पारंपरिक पद्धतीनुसार मी आज कच्च्या आंब्याचा पन्हा तुम्हाला आज ही रेसिपी तयार करून दाखवणार आहे. मस्त अशी रेसिपी आहे, पौष्टिक अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा. जर माझी रेसिपी तुम्हाला छान वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फॅमिलीमध्ये माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर चला, कच्च्या आंब्याचा पन्हा ही रेसिपी तयार करायला चालू करूया. आंब्याचा पन्हा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहणार आहोत. 200 ते 250 ग्रॅमचा एक मी कच्चा आंबा घेतलेला आहे. 1 टेबलस्पून मी विलायची पावडर घेतलेली आहे. 200 ते 250 ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून चवीनुसार मी मीठ ॲड करणार आहे. त्यानंतर पाणी मी 2 ते 3 ग्लास घेतलेले आहे. तर चला आपण आंब्याचा पन्हा ही रेसिपी तयार करायला चालू करूया. सर्वप्रथम आपण हा जो आंबा आहे ह्याला आपण शिजवून घेणार आहोत. तर त्याला शिजवण्याच्या अगोदर हा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर ह्याला मी असे उभे काप मारणार आहे. त्यानंतर शिजल्यानंतर हे जी साल आहे ती काढता यावी ह्यासाठी मी काप मारलेला आहे. तर मी ह्याला 10 ते 15 मिनटं हे शिजवून घेणार आहे आंब्याला मी. तर ह्याला मी पॅनमध्ये टाकलेलं आहे, गॅस चालू केलेला आहे. ह्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे. जेवढं शिजण्यासाठी जे पाणी लागणार आहे ती मी ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. तुम्ही कुकरमध्ये बी शिजवून घेऊ शकता, कढईमध्ये बी शिजवून घेऊ शकता. तर चला आपण हा आंबा 10 ते 15 मिनटं आपण शिजवून घेऊया. आपला आंबा शिजलेला आहे, पाहू शकता. मस्तपैकी असा पाहू शकता आंबा आपला शिजलेला आहे. शिजलेला कसा पाहायचा तर हे जो चाकू आहे आपला ह्याच्यामध्ये असा घालून पाहायचा. हा छानपैकी असा शिजलेला आहे, पाहू शकता. तर चला आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आंबा आहे असं आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊ ह्याला, पाहू शकता. तर चला आपण ह्याचा आपण जो साल वगैरे आहे ते आपण काढून घेऊया. ही आंब्याची जी साल आहे आपण ते काढून घेऊया. ह्या पद्धतीनं आपण सर्व साल काढून घेऊया. या पद्धतीनं आपण साल काढून घेतलेली आहे आंब्याची. आता ह्याला आपण बारीक करून मिक्सरमधून बारीक करून घेऊया. आपला सोलून झालेला आहे, पाहू शकता. मी जास्त गाळ केलेला नाही आहे, आंबा प्रमाणातच शिजवलेला आहे. आता ह्याला आपण गूळ वगैरे मिक्स करून मिक्सीमध्ये बारीक करून घेऊया. पल्प आहे आपला, मी हे टाकत आहे. हे पूर्ण भरून घेत आहे. पल्प आपला भरून झालेला आहे. ह्याच्यामध्ये मी गुळी टाकत आहे. आपला गूळ आहे, ही गुळी ह्याच्यामध्ये ॲड करून घेत आहे. दोन्ही सोबतच मी बारीक करणार आहे. जेवढा आपला गर निघालेला आहे आंब्याचा तेवढ्याच प्रमाणात मी गूळ घेतलेला आहे. सगळं ॲड केलेलं आहे. थोडंसं 1 ते 2 वेळा मी ह्याला मिक्स करून घेतो.
पाहू शकता हे पूर्ण मिक्स झालेलं आहे. तर चला आपण हे सर्व करण्यासाठी ग्लासमध्ये काढून घेऊया. त्याचा पाना तयार झालेला आहे. आपण सर्व करण्यासाठी ग्लासमध्ये काढून घेऊया. छानसा पाहू शकता किती छान असा गर आणि गूळ आणि आंब्याचा गर जो मिक्स झालेला आहे, ह्याला आपण ग्लासमध्ये सर्व करण्यासाठी घेऊया. ह्याच्यामध्ये आपण 2 ते 3 टेबलस्पून आपण आंब्याचा गर जो बारीक केलेला आहे ते आपण टाकणार आहोत. त्यानंतर चवीनुसार मीठ थोडंसं ॲड करणार आहे आपण. चवीनुसार मीठ, त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. तर ह्याला आपण हा जो चमचा आहे त्यानं आपण असं मस्तपैकी असं ह्याला ढवळून घेऊया. पूर्ण जो गर आहे मिक्स झालेला मस्तपैकी असं पूर्णपणे मिक्स करून घ्या. आता आपला पन्हा तयार झालेला आहे. मस्तपैकी असा पन्हा तयार झालेला आहे. या पद्धतीने पन्हा तयार करा. मस्त असं पन्हा तयार झालेला आहे. पौष्टिक अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. हेल्थला बेनिफिट देणारी अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये छान असा शरीराला थंडावा मिळतो. तर त्यामुळे तुम्ही हप्त्यातून 1 ते 2 वेळा नक्की ही रेसिपी तयार करून लहानापासून मोठ्यापर्यंत लोकांना द्या. तुमच्या शरीराला एकदम बेनिफिट देणारी अशी ही रेसिपी आहे. जर ही रेसिपी मला जर छान वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे अनमोल कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. अशा आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. अजूनही रेसिपी मी येणार आहे. तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.